श्री स्वामी समर्थ. कालाष्टमीची सेवा व उपाय. कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय. कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री कालभैरवाष्टकम पाठ करा. मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करा. कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला 21 बिल्वाची पाने अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. आज कालाष्टमी आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र सेवा. पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाच्या पठणाने 11 वेळा 6 महिन्यात दूर होतो. मनोबल वाढते. घरात दररोज दिवे लागण झाल्यानंतर उदबत्ती लावून जर हे कालभैरवाष्टक म्हणून जर ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर घर नेहमी सर्व वाईट नजर बाधा व तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहते. ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांनी कपाळास उतरती लावावी. अतिशय गंभीर संकट समयी म्हणजे घरातील माणूस हरवणे, घटस्फोटापर्यंत संबंधात आणले जाणे, घरातील परागंदा झालेली माणसे सुखरूप घरी येणे, वादळ, पूर, प्रलय किंवा दैवी अथवा मानवनिर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येणे, सासरी विनाकारण त्रास होणे, नोकरीत अकस्मात संकट, खुनाच्या धमकीतून सुटका, गुंडांपासून भीती, सर्व प्रकारचे प्रवास सुखरूप होणे व सर्व प्रकारच्या पिशाच्च बाधापासून मुक्ती याकरता हे कालभैरवाष्टक 11 किंवा रोज 108 वेळा घरातील सर्व सदस्यांनी सामुदायिकरित्या म्हणावे. आश्चर्यकारक फरक पडून प्रश्न पुन्हा सुटतो. कालभैरवाष्टकाची अथवा कुठली इतर सेवा सुरू करण्याअगोदर आदल्या दिवशी जवळच्या कालभैरवाष्टक मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर व उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडविण्यासाठी तेथेच मंदिरात कालभैरवाष्टक स्तोत्राचे 11 पाठ करावेत. जमल्यास अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती करावी. ही अतिशय जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केली असता ती आपले रक्षण करतेच. दर रविवारी कालाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून 11 वेळा कालभैरवाष्टक पठण करावे. नैवेद्य अथवा प्रसाद घरी आणू नये. ही देवता सत्याचा न्यायनिवाडा करते, अपराध्यास दंड करते. म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा काळा गंडा हातात बांधतात. जीवन सुखी व संकटविरहित करायचे असेल तर रोज किमान 1 वेळेस तरी कालभैरवाष्टक वाचावे. यामुळे या देवतेचे कवच प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.